तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात करते. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये जर लक्ष्मीचा वास सदैव घरात राहायचा असेल तर आपण ना अशी वर्तणूक करायची नाही की म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी ना आपल्या घरातील झाडू किंवा केरसुणी असते ती कधीही उभी ठेवायची नाही. ती अशी आडवीच ठेवायची, अशी उभी ठेवायची नाही. का तर ती आपली लक्ष्मी असते, तिला असं उभाट्या ठेवायचं नसतं. तिला कधी पण असं आडवं ठेवायचं म्हणजे बसवून. तर आणि आपल्या घरात मीठ सांडलं असेल तर त्या मिठावर आपला पाय पडू द्यायचा नाही, कारण मीठ म्हणजे एक लक्ष्मी असते. तर मिठाचा आणि लक्ष्मीचा फार जवळचा संबंध आहे. तर मीठ सांडल्यानंतर ते स्वच्छ असं भरून ना पाण्यामध्ये टाकायचं, कारण मीठ हे समुद्रातून मिळालेलं असतं आणि समुद्र आणि लक्ष्मी म्हणजे पाणी, लक्ष्मी आणि मीठ यांचा खूप जवळचा संबंध आहे. तर समुद्राला लक्ष्मी कन्या असं म्हटलं जातं. तर म्हणून ना मीठ सांडल्यानंतर ना ते भरून पाण्यामध्ये टाकायचं, त्याच्यावर अजिबात पाय पडू द्यायचा नाही. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक बारीक बारीक गोष्टी लक्षात घेतल्या तर ना आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव दरवळत राहणार. त्यामुळे ना अशा चुका होऊ द्यायच्या नाहीत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.